नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेककॉमला या यूट्यूब चॅनलवर. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की इंग्रजी 30चा ईमेल टायपिंग कसा करायचा. GCC DPC कॉम्प्युटर टायपिंग एक्झामसाठी जो ईमेल रायटिंगचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये इंग्रजी 30चा कसा टाईप करायचा तो आपण पाहिलेला होता. तर आज आपण पाहणार आहोत की इंग्रजी 40 टायपिंग कसं करायचं आहे. तर मी डेमो चालू करतो आहे. सध्या ही गोष्ट ईमेलची जी गोष्ट आहे मी तुम्हाला डेमोवरच दाखवेन. भारत ITचा हा डेमो आहे, GCC DPC टायपिंग ट्रेनर म्हणून. तुम्ही त्यांच्या साईटवर जाऊन हा डाउनलोड करू शकताय. पेड व्हर्जन आहे. तर इंग्रजी 40 सिलेक्ट करूया आणि ईमेल रायटिंग. इथं 8 ईमेल आहेत तुम्हाला इंग्रजी 40साठी प्रॅक्टिससाठी. तर आपण फर्स्ट ईमेल चालू करू. इथं पण 8 मिनिटाचा वेळ दिला जातो तुम्हाला. 8 मिनिटात तुम्हाला 5 मार्काचा प्रश्न आहे हा. 8 मिनिटात तुम्हाला हे डाव्या साईडला जो क्वेश्चन पेपर दिलेला आहे म्हणजे जो ईमेल दिलेला आहे सेम उजव्या साईडला जी उत्तरपत्रिका म्हणजे ॲन्सर की दिली तिथं तुम्हाला तो टाईप करायचा आहे. तर तुम्हाला मार्किंग आधी दाखवतो की कसे मार्किंग होते. 5 मार्काचा प्रश्न आहे हा. तर मेल टू म्हणजे जिथं ईमेल दिलेला आहे तिथं तुम्हाला अर्धा मार्क मिळतोय. सब्जेक्टला अर्धा मार्क. CC म्हणजे कार्बन कॉपी हा जो मेल ॲड्रेस दिलेला आहे त्याला अर्धा मार्क आणि BCC म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी याला अर्धा मार्क. असे ह्या फर्स्ट सेक्शनला तुम्हाला 2 मार्क असतात. बॉडी जी आपण मॅसेज लिहिणार आहोत त्याला 1 मार्क असतोय. अटॅचमेंटमध्ये फर्स्ट अटॅचमेंटला अर्धा मार्क आणि अटॅचमेंट 2 म्हणजे सेकंडला अर्धा मार्क असा 1 मार्क आणि सेंड बटनला 1 मार्क. तरी फर्स्ट हे 4 जे गोष्ट आहेत त्याला 2 मार्क. बॉडी म्हणजे मॅसेजला 1 मार्क, ह्या अटॅचमेंटला 1 मार्क आणि सेंडला 1 मार्क असं मिळून 5 मार्काचा जो प्रश्न आहे. तर आपण आता टाईप करूया. ईमेल ॲड्रेस जो आपण टाईप करतोय ईमेल म्हणजे मेल टू म्हणजे फर्स्ट ईमेल, सेकंड ईमेल आणि थर्ड ईमेल म्हणजे कार्बन कॉपी आणि ब्लाइंड कार्बन कॉपी ह्याला कुठेही स्पेस द्यायचा नाही आहे आणि सर्व अक्षरेही स्मॉल टाईप करायची आहे. msb123@gmail.com. त्यानंतर सब्जेक्टमध्ये A कॅपिटल आहे इथं. तर A कॅपिटल जिथं आहे जसं A कॅपिटल तिथं त्याचे शिफ्ट दाबून A प्रेस करायचं आणि POUT अबाउट. मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोय त्यामुळे जरा व्हिडिओ खूप मोठा होतोय. सेकंड ईमेल आपण लिहूया कार्बन कॉपी. मी जरा स्लो टाईप करतोय कारण कुठे पण चूक होऊ नये कारण आपल्याला बराच वेळ मिळतो याच्यामध्ये. 8 मिनिटाचा वेळ भरपूर होतोय कारण ईमेल तुमचा जो गोष्ट आहे ती तुमची 1 मिनिटात किंवा 2 मिनिटातच टाईप होऊन जाते. .com नंतर स्पेस द्यायचा नाही आहे. त्यानंतर आता बॉडी टाईप करूया. बॉडीमध्ये D कॅपिटल आहे इथं दिसेल मला. D कॅपिटल आहे इथं स्वल्पविराम आहे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून टाईप करा. डिअर स्वल्पविराम इथं डॉट आहे लक्षात ठेवा. शेवटी पूर्णविराम आहे. तर बॉडी आपण इथं टाईप केलेली आहे. त्यानंतर आपण अटॅचमेंट फर्स्ट सिलेक्ट करायचे आहे. तर इथं जे स्मॉल दिलेलं आहे lightbill.jpg तर फर्स्ट पिनला आपण क्लिक करूया आणि सेम lightbill.jpgला जी कुठे ही फाईल आहे ती सिलेक्ट करू. आता सेकंड अटॅचमेंट सिलेक्ट करूया. इथं पण सर्व स्मॉल आहे. lightbill.jpg अटॅच. तर हे तुम्हाला मी स्मॉल आणि कॅपिटल का सांगतो तर कधी कधी 2 फाईल असतात. एखाद्याचं L कॅपिटल असते आणि एखाद्याचं L स्मॉल असते. म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित चेक करूनच ती अटॅचमेंट आहे तीच अटॅचमेंट आपण तिथं अटॅच करायची आहे. त्याच्यानंतर सेंड बटनवर क्लिक करायचं आहे. सेंड बटनला आपल्याला 1 मार्क आहे. तर परत एकदा सांगतो मेल टू आणि सब्जेक्टला अर्धा मार्क. CC आणि BCC म्हणजे कार्बन कॉपी आणि ब्लाइंड कार्बन कॉपीला अर्धा मार्क म्हणजे 2 मार्क ह्याला येतात. त्यानंतर बॉडी जी आहे त्याला 1 मार्क असतोय. याचे 3 मार्क झाले. त्याच्यानंतर अटॅचमेंट फर्स्टला अर्धा आणि अटॅचमेंट 2ला अर्धा असे 1 मार्क असतोय म्हणजे टोटल 4 मार्क झाले. आणि सेंड बटनला 1 मार्क. सेंड बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला तो 1 मार्क मिळून जातो. तर आपण आता सेंड बटनवर क्लिक करूया. अजूनही माझी 3 मिनिटं शिल्लक आहेत. तर एकदा एक शेवटची नजर आपण टाकू त्याच्यावर.
आणि सेंड बटनला क्लिक करू. मेल सेंड सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज येईल. त्यानंतर सबमिट बटनला क्लिक करायचं आहे. इथं आता आपल्याला मार्किंग लगेच समजेल, पण तुमच्या जो परीक्षा ज्यावेळी चालू होत असते त्यावेळी तुम्हाला पुढचे सेक्शन ओपन होईल. तर इथं बघा मला 5 पैकी 5 मार्क बरोबर मिळालेले आहेत. प्रत्येक गोष्ट बरोबर आहे आपली. जसं मी सांगितल्याप्रमाणे अर्धा मार्क, 1 मार्क बॉडीला, परत अर्धा मार्क अटॅचमेंटला आणि 1 मार्क सेंड बटनाला. तर ही सेम पद्धत आपल्याला एप्रिल एक्झाम 2024ला असणार आहे. तर लक्षात ठेवा. जर काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल तर तुम्ही आपलं कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये जाऊन कमेंट करू शकताय. त्याचं उत्तर मी नक्कीच देईन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये आणि सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या. धन्यवाद.